एकदम आदर्श मुख्यमंत्री आहे किंवा असंही नाही आहे. 25 वर्षाच्या राजकारणात मुरब्बीपणे काम करणारा असल्यामुळे सर्व गोष्टींना सामोरं गेलेला माणूस आहे. चांगलं वाईट विरोध, सत्ताकारणातली स्पर्धा. म्हणजे तो जिथे सिनेमा सुरू होतो त्याच्या आदल्या दिवशी तो दिल्लीला राजीनामा घेऊन गेलेला आहे आणि इकडच्या सगळ्या राजकीय परिस्थितीचा अंदाज तुम्ही लोक सगळे किंवा चॅनलवाले असं सांगतात की आता हे गेलेत. पर्यायी मुख्यमंत्र्यांची नावं पण चालू आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि अशा वेळेला दुपारी बातमी येते की हेच कायम आहेत आणि हेच परत येत आहेत. आणि या एका सिनेमॅटिक वळणावर, नाट्यपूर्ण वळणावर ते विमानतळावर जिथे उतरतात दुपारी 2, 2:15 वाजता, तिथून सगळा सिनेमा टेक ऑफ होतो आणि तो सगळा दिवस आणि ती सगळी रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तो सिनेमा संपतो. अशा पद्धतीचं एक, ज्याला असं म्हणतो की जसं वर्तमानपत्राचं आयुष्य आहे, राजकीय नेत्यांचं आयुष्य आहे, 16, 17, 18 तासाचं एक रुटीन असतं. त्याच्यात अगदीच ज्याला असं म्हणतो की मल्टीटास्किंगसारखं त्या माणसाला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करायचं असतं. राज्याच्या बजेटवर काम करायचं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटायचं आहे, उद्योगपतींनाही भेटायचं आहे, घरगुती फंक्शन्सही अटेंड करायची आहेत, शिक्षकांच्या संपालाही सामोरं जायचं आहे, सगळंच करायचं आहे. म्हणजे जरा 2 फारच हार्श अग्रलेख लिहिलेत म्हणून संपादकांनाही मध्ये लंचला बोलवलं आहे, चहाला बोलवलं आहे. हे सगळं ज्या पद्धतीचं हँडलिंग असतं त्याचा जो एक वेग असतो, आवेग असतो, तो सगळा या स्क्रीन प्लेमध्ये पकडण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केलेला आहे. म्हणून तो आजचा दिवस माझा असं इकडे. आजच्या तुमच्या अग्रलेखामध्ये फार छान इंट्रोमध्ये वाक्य आहे की आजचा दिवस पुढे ढकलायचा का काय करायचं, तर तसं न करता आजचा दिवस माझा अशी अपरिहार्यता वाटावी असा निर्णय घेणं जे गरजेचं असतं. आपण असं म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणाचं प्रतिनिधित्व हा माणूस करत असतो, नेतृत्व म्हणून राज्याचं, निर्णयाच्या संदर्भातलं, एक्झिक्युशनच्या संदर्भात. तो त्याचा प्रत्येक निर्णय तितकाच महत्त्वाचा असतो आणि तो घेणं गरजेचं असतं, कारण एका विशिष्ट कालमर्यादेत आणि विशिष्ट चौकटीत प्रशासकीय त्याला काम करायचं असतं. असा सगळ्या पद्धतीचा ज्याला म्हणूया की या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तो स्क्रीन प्ले किती प्रवाही होईल, किती इफेक्टिव्ह होईल, त्याला आपण असं म्हणतो की ब्लॅक अँड व्हाईट कलर देऊन रंगवण्यापेक्षा तो खरा आत्ता कसं वावरतो हा राजकीय नेता, त्याला आपण कसे सामोरे जातो, तो आपल्याला वाटावा, ओळखीचा, अशा पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे.